नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते। आज मी गणेशोत्सव विशेष बाप्पाच्या प्रसादासाठी एकदम झटपट होणारे व गॅस न पेटवता हे 5 मिनिटात तयार होणारे काजूचे मोदक बनवून दाखवणार आहे। बनवायला एकदम सोपे आहे व झटपट गडबडीच्या वेळी हे पटकन बनवून तयार होतात। तर हे काजूचे मोदक बनवण्यासाठी इथे 1 कप काजू मिक्सरला मी पल्स मोडवर फिरवून घेणार आहे। जास्त बारीक पेस्ट करायची नाही, पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे व नंतर चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे त्याच्यात मोठे तुकडे वगैरे असतील तर ते आपण काढू शकतो। तर चाळून घेतल्यानंतर इथे मी याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे व पाव कप पिठी साखर घातली आहे। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व थोडंसं दूध घालून हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। इथे पिठी साखरामुळे मिश्रणाला थोडंसं पाणी दुधात हे आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर। जास्त दूध घातलं तर पातळ होण्याची मिश्रण शक्यता असते, त्यामुळे थोडंसं दूध घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने मोदकच्या मोल्डमध्ये मी हे मिश्रण घालून मोदक बनवून घेत आहे। आतमध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता। तर इथे मी काजूचे तुकडे घातले आहेत व व्यवस्थित मोदक पॅक करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मोदक आपला बनवून इथे तयार आहे। एकदम छान आपला असा हा मोदक दिसत आहे। अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक बनवून घेते। तर 1 कप काजूमध्ये हे 8 मोदक बनवून तयार आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा।